विद्यार्थी मित्रांनो, काल आपण नाऊनला सुरुवात केली आणि नाऊनमध्ये पण त्याच्यामध्ये आपण प्रॉपर नाऊन आणि कॉमन नाऊन हे दोन नाऊन पाहिलेले आहेत. त्यांच्यामध्ये काय काय फरक आहे दोघांमध्ये आपण ते तुलनेमध्ये आता लगेच पाहणार आहोत आणि मग पुढे ते उपयोगावरून कसं प्रॉपर कॉमन बनू शकतो, कॉमन प्रॉपर बनू शकते ते सुद्धा आपण पाहणारच आहोत. पहा, काल आपण पाहिलं होतं त्यामध्ये प्रॉपर नाऊन, कॉमन नाऊन यांच्यामध्ये डिफरन्स जर त्यांनी विचारला किंवा नाही विचारला तरी आपल्याला येणं आवश्यक आहे. प्रॉपर नाऊन मध्ये मेन काय आपण घेतलं होतं बघा, इट इज द नेम ऑफ अ प्रॉपर पर्सन, प्लेस ऑर थिंग, ही त्याची एक डेफिनेशन आपण घेतली होती. पण याच्याकडे काय घेतलं होतं एक महत्वाचं बघा, इट शेअर्स the common qualities of its kind or class, म्हणून त्याला जातीवाचक नाम देखील आपण म्हटले आहे. दुसरं एक महत्वाची जमेची बाजू याच्या दिसण्याची काय होती की इट बिगिन्स विथ कॅपिटल लेटर. कशाने सुरू होतं हे नाम? कॅपिटल लेटरने. मात्र याचं काय झालेलं आपण घेतलेलं बघा बरं, नंबर एकच याचं पण, इट डज नॉट बिगिन विथ कॅपिटल लेटर. आणखीन एक त्यातला डिफरन्स काय करता येईल की प्रॉपर नाउन हे काउंटेबल आहे का अनकाउंटेबल आहे, तर ते अनकाउंटेबल मध्ये येतील. बघा, these nouns are uncountable. अनकाउंटेबल म्हटलं की मग याच्याकडे दोन गोष्टी आपोआपच आल्या काय, these nouns cannot be pluralized. We cannot use article a or an before singular proper noun. त्याच्या आधी आर्टिकल तुम्ही वापरू शकत नाही. आणि याच्याकडची तिसरी गोष्ट म्हणजेच काय बघा बरं, these nouns are countable. हे काउंटेबल झाले म्हणजेच काय, these nouns can be pluralized. आणखी गोष्ट काय, we can use article a or an before common singular noun. त्याच्या आधी तुम्ही आर्टिकल वापरू शकता. ठीक आहे, मग आता याच्यावरच आता आम्हाला प्रॉपर कॉमन बनू शकतं का ते देखील आपल्याला पाहायचंय. पहा बरं, याच्यामध्ये इथं लगेच घेऊन टाकतो. आता हे वाक्यातील उपयोगावरून पडणारे नामाचे प्रकार आपण या दोघांना गृहीत धरतोय, आणखीन आपले 3 बाकी आहेत. झालं म्हणजे प्रॉपर नाउन कॉमन बनतंय कशावर, ऑन द बेसिस ऑफ इट्स यूज इन द सेंटेन्स. सेंटेन्स मध्ये त्याचा जो उपयोग आहे ते उपयोगावर आधारित त्यांचे प्रकार पडणारे. कारण असंच आपण मराठी व्याकरण देखील शिकतो, वाक्यातील उपयोगावरून सुद्धा शब्दाचे प्रकार बदलतात, रूपावरून नाही. मग याच्यामध्ये बघ बरं, प्रॉपर नाउन इज यूज्ड ॲज कॉमन नाउन. प्रॉपर कॉमन कसं होईल, मग याचा अर्थ प्रॉपरनं स्मॉल लेटरनं सुरुवात करून घ्यायची का, तर नाही. प्रॉपर त्याचं रूप बदलणार नाही. म्हणजे यामध्ये काय करणार आहे बघा बरं, प्रॉपर नाउन हे रूप न बदलता कॉमन नाउन प्रमाणे वापरले जाते. ते पण रूप न बदलता. याचा अर्थ काय करणार आहे बघा बरं, प्रॉपर नाउन आधी आर्टिकल अ किंवा ॲन वापरले जाते. म्हणजे त्याला एखाद्या गुणासारखं वापरलेलं जाईन. व्यक्तीमध्ये तुलना करायची असेल तर, एका व्यक्तीची दुसऱ्या व्यक्ती तुलना करायची असेल तर तुलनेसाठी जो व्यक्ती वापरलेला असतो तो कॉमन नाउन चालला जाईन त्याला. किंवा एखादा व्यक्ती तुमच्या ओळखीचाच नसेल तरी त्या नावाने एखादा व्यक्ती तुमचा परिचय करून देत असेल तर तुम्ही काय म्हणता, त्याला कॉमनच म्हणणार. असं झालं. एक्झाम्पल मध्ये बघा बरं, आपण तुलनेसाठी पण घेऊया. इथे घेतलं मी, सचिन वॉज द बेस्ट प्लेयर होता.
म्हणजे सचिनला तुम्ही इज इक्वल टू केलंय काय, सचिन वॉज द बेस्ट प्लेअर. मग सचिन बद्दलच हे वाक्य चाललेलं आहे, तर सचिन याच्यातलं कोणतं नाऊन आहे, प्रॉपर नाऊनच आहे. झालं. पण मला जर आता इथं विराट घ्यायचा असेल, बघा विराट इज अ गुड प्लेयर. कसा प्लेयर आहे तो, गुड प्लेयर. म्हणजे हे वाक्य कोणाचं आहे, विराटचं आहे. पण मला पुढे जाऊन म्हणायचं असं, बट नॉट अ सचिन, पण सचिन सारखा नाहीये. आता बघा असं विराटच्या आधी मी तो कुठं आर्टिकल वापरलंय का, तर नाहीये. विराट इथं प्रॉपर नाऊन मध्येच आहे, तो बदललेला नाहीये. विराट इज अ गुड प्लेयर बट नॉट अ सचिन, बट नॉट द बेस्ट प्लेयर लाईक सचिन. बघा सचिनच्या आधी मी इथं आर्टिकल अ वापरले. उद्या चालून इथली सुद्धा चूक येऊ शकते, किंवा इथली रिकामी जागा परीक्षेला विचारतील, ते मत सांगायचं आर्टिकल काय वापरणार, तर काही जण काय म्हणतील की आम्ही काहीच आर्टिकल वापरणार नाही. का, कारण आम्ही शिकलेलो आहे प्रॉपर नाऊनच्या आधी, त्यातल्या त्यात व्यक्तिवाचक प्रॉपर नाऊनच्या आधी आर्टिकल अ किंवा एन वापरले जात नाही. म्हणून इथं नियमांचं नुसतं पाठांतर करू नका, समजून घ्या. मग इथं सचिन यस कॅपिटल आहे. चला मग हा कोण याच्यातला प्रॉपर नाऊन आहे का, तर नाही, प्रॉपर नाही झालाय. मग हा कोण झाला याच्यातला, आता कॉमन नाऊन झालाय, तुलनेसाठी वापरलाय. चला काही जण असं पण वाक्य देतील ना, इट इज डिफिकल्ट टू प्रोड्यूस अ न्यूटन. न्यूटन प्रोड्यूस करणं अवघड आहे असं म्हणायचं त्यांना, नाही, न्यूटन सारखे. इट इज डिफिकल्ट टू प्रोड्यूस अ सायंटिस्ट लाईक न्यूटन असं त्यांना म्हणायचं. सायंटिस्ट लाईक न्यूटन. मग सायंटिस्ट हे कॉमन नाऊनच्या ऐवजी न्यूटनच शब्द तिथं वापरलेला आहे. तो दिसायला दिसतो प्रॉपर, पण तो कार्यानं मात्र निघतो काय, कॉमन. कारण आर्टिकल अ पण तो तिथं वापरलेला आहे. याला आणखीन एका तुलनेसाठी मी घेतलंय बघा बरं, मी इथं दिलंय राजू इज अ भीमा इन स्ट्रेंथ. याच्यामध्ये राजू एक नाऊन आहे, भीमा एक नाऊन आहे, स्ट्रेंथ एक नाऊन आहे, 3 नाऊन आहे. पण तिन्ही नामाचे प्रकार सारखेच का वेगळे आहेत. त्यांनी विचारलं की हाऊ मेनी प्रॉपर नाउन्स आर देअर इन द गिवन सेंटेन्स. याच्यामध्ये एकूण किती प्रॉपर नाउन्स आहेत. काही जण लगेच काउंट करतील, आर कॅपिटल आहे, बी कॅपिटल आहे, 2 आहे, चुकलेला आहे. हे झालं याच्यातलं. कारण तुम्ही वाक्य कोणाबद्दल बोलताय, राजू बद्दल बोलताय, भीमा बद्दल. मी असं म्हटलं का भीमा इज अ राजू इन स्ट्रेंथ, नाही. जे कॅरेक्टर ज्यासाठी प्रसिद्ध होतं आपण त्याच फक्त गुणासाठी त्याचं नाव वापरलेलं आहे. त्याला हे मेटाफरिकल सगळे वाक्य झालेले आहेत. हा म्हणजेच हा, दुसरा कोणी नाही. आपण म्हणत नाही का तुमचा मुलगा म्हणजेच कुंभकर्ण, त्याला खराच कुंभकर्ण आहे का तो, तर नाही, त्याचा एक गुण त्याच्या अंगात आहे म्हणून घेतलाय तो. चला मग हे राजू झाले याच्यातले प्रॉपर नाऊन. पण हे झाले का प्रॉपर असते तर मग आर्टिकल लागलं असतं त्याला, नाही. मग हे कोण झाले याच्यातले कॉमन नाऊन. आणि हे पुढे जाऊन ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन होईल, ते आपण नंतर अभ्यासूच. झालं. जर तुम्हाला भेटायला एखादा राजू नावाचा मुलगा आला किंवा एखादा श्रीमान पाटील तुम्हाला भेटायला आले आणि घरच्यांचे ते ओळखीचे नसले, तर घरचे काय म्हणतील, अ मिस्टर पाटील वॉन्ट्स टू मीट यू and he is waiting in the room. मिस्टर पाटील असं म्हटलं मी. मग ते आर्टिकल त्याला लावतील. तर एवढे स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढे आपण लगेच घेऊया. हे स्क्रीनशॉट काढून फक्त स्क्रीनशॉटच जमा करू नका, यांचं लिखाण सुद्धा करा तुमच्या रजिस्टरमध्ये, वहीमध्ये. नाही तर कमीत कमी स्क्रीनशॉट एकत्र करून त्यांची प्रिंट तरी काढून घ्या. एखाद्या पुढं तुमच्याकडं जर लॉकडाऊन नसेल तर प्रिंटरवर, किंवा घरीच प्रिंटर असेल तर मग काही प्रॉब्लेमच नाही आहे, त्याची प्रिंट काढून घ्या. एका ठिकाणी त्यांना सगळं जमा करा, आपोआप सगळे नोट्स तयार होऊन जातात. झालं. आत्ताच आपण पाहिलंय की प्रॉपर कॉमन बनवू शकते. प्रॉपर नाउन इज यूज्ड ॲज कॉमन नाउन. आता आपण पाहूया ते म्हणजे कॉमन नाउन प्रॉपर बनवू शकते का. कॉमन नाउन इज यूज्ड ॲज प्रॉपर नाउन. मग हे काय कॅपिटल लेटरनं सुरू होईल का, तर नाही. जसं हे कॅपिटलचं स्मॉल झालंय का, तर नाही. त्यासाठी आपण आर्टिकल अ किंवा एन वापरले, त्यासाठी आपण काय केलं, त्याचा
प्रॉपरचं कॉमन केलं. आता कॉमनला आपण काय करूया, प्रॉपर. प्रॉपर करूया म्हणजेच काय लक्षात ठेवायचं, त्याला काहीतरी आपल्याला डेफिनेट करावं लागन, स्पेशल करावं लागन, पर्टिक्युलर करावं लागन. त्यासाठी त्याच्या आधी आम्ही आर्टिकल द वापरू शकतो, त्याला डेफिनेट करू शकतो. कॉमनला प्रॉपर करू शकतो. बघा बरं, कॉमन नाऊनचा उल्लेख पुन्हा त्यापुढील वाक्यात होत असेल तर कॉमन नाउन आधी द हे आर्टिकल वापरून ते प्रॉपर नाउन बनवावे. हे बनेल. किंवा कॉमन नाउन आधी पोझेशन दर्शविणारे पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह, पुन्हा म्हणते पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह कोण आहे ते पण सांगून द्या ना. आहे ना आपल्याकडे, बघ बरं, माय, आवर, यार, हिच, त्याच्यानंतर हर, इट्स, लास्ट पण दियर. पोझेशन दर्शवून पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह वापरले जात असेल तर कॉमन नाउन हे प्रॉपर नाउन बनते. त्याला विशेष करून टाकलंय तुम्ही. बघा बरं, समजा मी इथे एक्झाम्पल लिहिले, आय मेट अ मॅन यस्टरडे. असं जर म्हटलं तर मी कोणता तरी एक व्यक्ती होता त्याला भेटलो, पण तोच व्यक्ती मला परत भेटला असेल तर, किंवा त्याच व्यक्तीबद्दल मला पुढे वाक्य बोलायचं असेल तर बघा बरं, मी ह्याच अ मॅन, हे तर झालं कॉमन, पण मी त्याला घेत असताना मला पुढे काय काय लागेल, द मॅन वॉज अ सायंटिस्ट. विच मॅन, द मॅन whom I met yesterday was a scientist, असं मला म्हणायचं आहे. मग इथं मी आर्टिकल त्याला द वापरलं. बघा, द म्हणजे आर्टिकल अ एन असणाऱ्या नामाच्या आधी पुढे चालून जर त्याचं रिपिटेशन झालं तर त्याच्या आधी आपण द आर्टिकल वापरतो. म्हणजे याचा अर्थ त्याला आपण डेफिनेट करतो, त्याला आपण प्रॉपर करतो. जो आधीचा कोण होता, कॉमन होता. म्हणजे इथल्यामुळं हा कोण झालेला आहे, प्रॉपर झालेला आहे. इतकंच नाही तर आपल्या भागामध्ये एक बरेचसे व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर दिसतात, पण आपण त्यांना भाव सुद्धा देत नाही, त्यांना ओळख सुद्धा दाखवत नसतो. आपल्यासाठी ते कॉमन असतात. पण तुम्ही एखादा टूर समजा दाक्षिणात्य राज्यामध्ये काढला, दक्षिण राज्यामध्ये काढला, आणि तिकडं समजा तिरुपतीकडे वगैरे तुम्ही गेलात, आणि तिकडं तुम्हाला तोच मराठी माणूस आपल्याकडे ज्याच्याकडे आपण पाहताही नव्हतो, दुर्लक्ष करतो, तो तिथं मराठी माणूस भेटला की बघा बरं, आपला महाराष्ट्रीयन भेटला दक्षिणमध्ये, तर आपल्याला लगेच तो ओळखीचा वाटायला लागतो. आपण लगेच त्याच्या जवळ जातो. कारण नुसतं मराठी आवाज जरी आपल्याला ऐकू आला कोणाचा बोलण्याचा, तरी आपण त्याच्या जवळ जाऊन भेटू. मग तो भले कुठलाही असो महाराष्ट्रातला कानाकोपऱ्यातला, पण तो जर आपल्याच आसपासचा असेल, ज्याला आपण कधी पाहता ना, तो कॉमन होता, तो आपल्यासाठी काय झाला, आता प्रॉपर झाला. लगेच त्याच्याशी ओळख करून घेतो आपण. कॉमन कसा लगेच प्रॉपर झाला, डेफिनेट आपल्यासाठी. तुम्ही आमच्याच कॉलनीमध्ये आहात ना, तुम्ही त्या मंदिराजवळ बसता बघा, हां असं 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 झाले ओळख, याचा अर्थ झाला प्रॉपर, कॉमन प्रॉपर. बघा आणखीन काय करता येईल याच्यामध्ये. समजा मी एखादं उदाहरण दिलं बघा बरं, प्लीज ब्रिंग मी द हॅट विच आय बॉट यस्टरडे. कोणती हॅट आण, जी मी काल विकत घेतलेली. म्हणजे याचा अर्थ तुम्ही याच्या मागे क्लॉज लावलाय, त्याला तुम्ही डेफिनेट करून टाकलं, म्हणून त्याला आर्टिकल द सुद्धा घ्यावं लागलेलं आहे. आणि मग आता हे जे नाऊन आहे ते कॉमन राहिलेलं नाहीये, ते प्रॉपर झालेलं आहे. ती प्रॉपर हॅट, तीच विशेष हॅट आहे, तीच विशेष हॅट आहे जी मी काल विकत आणली, नाही तर आणशीन कोणती उचलून. आपण एखाद्या म्हणतो की पुस्तकांत, कोणत्या पुस्तकानं, एनी बुक, तिथं पडलेले अनेक असतील, पण तुम्ही म्हटले की नाही द बुक ऑन द टेबल,
मग याचा अर्थ टेबल किती पुस्तक आहे? ती म्हणते अरे आणखीन भरपूर आहेत. नाही नाही, एकच असेल तेव्हाच म्हटलं असं तो द बुक ऑन द टेबल. तेच आण डेफिनाईट, दुसरं काय आणू नको. झालं. मग इथं हे झालं काय प्रॉपर. तुम्ही पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह सुद्धा वापरू शकताय. बघा बरं, मी इथं दिलंय माय सन इज अ युधिष्ठिरा इन विजडम. बुद्धिमत्तेमध्ये कोणासारखा येतोय? युधिष्ठिरासारखा. नाही नाही, युधिष्ठिराच आहे. परत मॅटेफिरिकल लँग्वेज आले. जसं आता आपण घेतलं राजू इज अ भीम इन स्ट्रेंथ. इथे गेलं माय सन, नॉट एनी अदर सन, माय सन. लगेच लावलं त्याला, नाव न घेता बोललंय. म्हणजे यानं त्याला मर्यादित केलंय, डेफिनेट केलंय. म्हणून हे आता काय झालं इथं प्रॉपर नाऊन झालेलं आहे. कोणामुळं? या पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह मुळे. आणि मग हे कोण झाले याच्यातले? आणि हे तुलनेसाठी वापरलेले आहे म्हणून कोण झाले? कॉमन नाऊन झाले. आणि हे कोण झाले याच्यामध्ये? अब्स्ट्रॅक्ट नाऊन. वाईज पासून तयार झालं विजडम. त्याला आपण नंतर पाहणारच आहोत. म्हणजे याचा अर्थ काय? त्याला प्रॉपर बनवू शकते. काही जण म्हणतील सर हे परीक्षेमध्ये प्रश्न कधी विचारले पण नाही, कधी विचारणार पण नाही, तुम्ही का शिकवत आहात? कारण पुढे चालून जेव्हा आपण आर्टिकल्स शिकायला जातो त्यावेळेला सुद्धा सरांना त्याचा उल्लेख करावाच लागतो. का द घेतला? कारण द कुठं वापरतो आपण? डेफिनाईट ते थिंग्स असतात त्यांनाच आपण. मग डेफिनाईटचे समानार्थी झालेत ना, डेफिनाईट, प्रॉपर, पर्टिक्युलर, स्पेशल. म्हणून ती इथं कशा आले? कॉमन काय झालं इथं? प्रॉपर झालं. तर एवढे स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढे आपण अब्स्ट्रॅक्ट नाऊनकडे वाटचाल करू. तिसरा जो पाहायचा आहे आपल्याला ते म्हणजे अब्स्ट्रॅक्ट नाऊन. ज्याला आपण भाववाचक नाम म्हणतो, म्हणजे अमूर्त गोष्टींना दिलेले नाव, त्याला काय म्हटलं आपण? अब्स्ट्रॅक्ट नाऊन. डेफिनेशन जर पाहिली तर इट इज द नेम ऑफ a quality, action or state. त्याला काही जण स्टेज, त्याला काही जण कंडिशन, अवस्था. म्हणजे तुम्ही विभाजन करायला बसले तर असं करू शकता. रे क्वालिटी दाखवणारे आपण नाऊन बाजूला काढू शकतो का? याच्यातून वेगळं काढण्याची परीक्षेमध्ये ते काही विचारत नाहीये. हे क्वालिटीवाला आहे का, ऍक्शनवाला आहे का, स्टेजवाला आहे. त्याला आता तुम्ही क्वालिटी म्हणजे तो काय दाखवणार? तुम्हाला गुण दर्शवण्याचं काम करणारे असे गुणवाचक काही नामे आहेत का ते पाहूया आपण. त्याच्यामध्ये बघा बरं, हा शब्द घ्या तुम्ही ब्युटी. हा काय झालाय? गुण दर्शविणाराच झालाय, ब्युटी. त्याच्यानंतर आत्ताच आपण घेतलंय विजडम. वाईजला डम लागलं, विजडम. तुम्ही ब्रेव घेतला, ब्रेवला तुम्ही आरवाय लावलं तर काय झालं इथं? ब्रेवरी. त्याला प्रत्यय लावून तुम्ही इथं आणू शकता. जसं रिअल असेल तर लगेच तुम्ही रियालिटी घेतलंय, त्याच्यामध्ये घेतलंय. गुड असेल तर लगेच तुम्ही घेऊन टाकताना गुडनेस. ऍक्शन मध्ये आले. ऍक्शन म्हटलं की तुम्हाला माहिती आहे एक तर वर्ब असेल आणि मग ह्याच्यामध्ये कृती दर्शवणार ते नाम असेल. मग तुम्ही लगेच इथं अराईव्ह, आणि अराईव्हचं ई काढलं आणि त्याला शेवटी लावलं एल, अरायवल. लाफ असन, लाफ हे तर वर्ब आहे, त्याला TER लावलंय, लाफ्टर. त्याच्यानंतर तुम्ही घेतला ट्रायला ए लावलं, ट्रायल. सिलेक्ट घेतला, सिलेक्टला लावलं तुम्ही लगेच सिलेक्शन. प्रेझेंट असेल तर लगेच त्याला प्रेझेंटेशन. ऍक्शन मध्ये आलेत, ऍक्शन मधून लगेच पुढे निघाले ते म्हणजे स्टेट किंवा स्टेजकडं, म्हणजे तुम्ही अवस्थेकडे वाटचाल केली. सजीव निर्जीव यांना अवस्था दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये येतीलच. जरा आपण इथून जी अवस्था घ्यायला लागलो कुठून? बर्थ. मागे याचं मी उदाहरण दिलेलं आहे बर्थचं, BERTH ने BIRTH. इथून जे सुरू झाले मग लगेच चाइल्ड आलं की लगेच चाइल्ड पासून आपण घेतली चाइल्डहुड. त्याला बॉय असेल तर लगे बॉयहुड, कुमारावस्था. ते लगेच पुढे आलेले त्याच्यामध्ये मॅनमध्ये लगे मॅनहुड, वुमनहुड. ॲडल्टहुड, प्रौढत्व आलं. त्याला युथ घेतला की लगेच तुम्ही तारुण्याकडे गेलेत, ॲडल्टहुड. ओल्ड एज आले, वार्धक्याकडे. आणि शेवटची अवस्था आहे जिथून वापस येत नाही कोणी, सरणावस्था, मरणावस्था.
हे अब्स्ट्रॅक्ट नाउन्स आहेत. मग यांचा वापर करायचा. मग अब्स्ट्रॅक्ट नाउन्स हे काउंटेबल आहे का अनकाउंटेबल आहे हे सुद्धा आम्हाला आले पाहिजे. बघा बरं, अब्स्ट्रॅक्ट नाउन हे कसे आहेत, हे अनकाउंटेबल आहेत. अब्स्ट्रॅक्ट नाउन्स आर अनकाउंटेबल. अनकाउंटेबल म्हटलं की दोन गोष्टी कोणत्या मागे लागल्या, यांच्या आधी तुम्हाला आर्टिकल अ किंवा एन वापरता येत नाही, जरी ते तुम्हाला सिंग्युलर वाटत असले तरी. यांचं तुम्हाला यस यस लावून अनेक वचन करता येणार नाही. अनकाउंटेबलची खासियत तीच आहे. चला मग आता एक्झाम्पल, परत यांना कॅपिटल लेटरनं सुरू करता येईल का, तर नाही, यांना कॅपिटल लेटरनं सुरू करता येणार नाही. पण ती वाक्याच्या सुरुवातीला आलं तर ती कॅपिटल लेटरनं सुरू करू शकता. वाक्याच्या सुरुवातीचा नियम लागलाय म्हणून. झालं. मग आता मी जर इथे असे घेतले, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. काय याच्यामध्ये ऑनेस्टी, ह नका वाचू, हॉनेस्टी, ऑनेस्टी, एच सायलेंट असतं वाचण्यामध्ये. याच्या आधी मी कुठे आर्टिकल वापरलंय का, तर नाहीये. म्हणजे याचा अर्थ हे कोणतं नाऊन झालं तुमचं, अब्स्ट्रॅक्ट नाऊन झालं. मी इथे घेतलं बघा, ब्युटी ड्वेल्स इन फॉर्म, भिन्न भिन्न रूपात सौंदर्य बागडतं दिसतंय. ब्युटी हे काय झालं याच्यामध्ये, अब्स्ट्रॅक्ट नाऊन. मग हा विचार आपल्याला पुढे करायचा आहे की अब्स्ट्रॅक्ट नाऊन हे कॉमन बनेल का, अब्स्ट्रॅक्ट नाऊन हे प्रॉपर बनेल का वाक्यातील उपयोगावरून, तर बनेल. म्हणजे हे तर झालं सरळ त्याचं आपण काय घेतलेलं आहे, फक्त त्याच्या रूपावरून त्याच्या याच्यावरून ठरवलं. आता कार्यावरून त्याचं काय करूया, आपण त्याची जात ठरवण्याचा प्रयत्न करू. चला यामध्ये तिसरं जे आलं, जसं आपण आधी पाहिलं बघा, प्रॉपर नाऊन कॉमन नाऊन झालं. प्रॉपर नाऊन इज यूज्ड ॲज कॉमन नाऊन, कॉमन नाऊन इज यूज्ड ॲज प्रॉपर नाऊन. आता अब्स्ट्रॅक्ट नाऊन इज यूज्ड ॲज कॉमन नाऊन होऊ शकतं का, पाहूया आपण पदा. कसं काय होईल, मग त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं, अब्स्ट्रॅक्ट नाऊन आधी आर्टिकल अ किंवा एन वापरल्यास ते कॉमन नाऊन बनते कार्याने. काय झाले, कॉमन नाऊन. कस काय, आता बघा बरं, मी इथं उदाहरण दिलंय, शी इज. इथं बघा ब्युटी ड्वेल्स इन फॉर्म, इथं ब्युटी काय होतं, अब्स्ट्रॅक्ट नाऊन. मी याला जर इकडे घेतले बघा बरं, शी इज अ ब्युटी इन आवर क्लास. ते आमच्या वर्गातलं सौंदर्य आहे, एक सौंदर्य आहे, अ पीस ऑफ ब्युटी. म्हणजे याला काय म्हणायचं, शी इज अ ब्युटी, याचा अर्थ म्हणायचं शी इज अ ब्युटिफुल गर्ल. म्हणजे ब्युटिफुल हे ऍडजेक्टिव्ह आणि इथं गर्ल कॉमन नाऊन, या दोघांसाठी एक कॉमन गोष्ट वापरली गेली ती म्हणजे कोणतं, ब्युटी. आणि मग ब्युटीच्या आधी इथं आर्टिकल अ वापरलं. काय म्हणते सर हे चुकलंय, उद्या जर इथं रिकामी जागा आली असती तर काय घेतलं असतं, तर काय म्हणते नो आर्टिकल. का, तर ब्युटी हे कोणतं नाऊन आहे, अब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे, त्याला आर्टिकल घ्यायचं नसतं, ते चुकलं. मग काय, शी इज अ ब्युटी मीन्स शी इज अ ब्युटिफुल गर्ल इन आवर क्लास. मग याच्यामध्ये हे तुमचं कोणतं नाऊन होऊन बसलं, इथं कॉमन नाऊन झालेलं आहे. मग हा एक विचार करा की अब्स्ट्रॅक्ट नाऊन प्रॉपर होईल का, तर आपण करूया, ते थोड्या वेळानं पाहूया. एवढं स्क्रीनशॉट काढूया. अब्स्ट्रॅक्ट नाऊन इज यूज्ड ॲज प्रॉपर नाऊन. प्रॉपर नाऊन म्हणजे काय, कॅपिटल लेटरनं सुरू होईल का, ते तर नाही. प्रॉपर होण्यासाठी आपल्या एक लक्षात याचा आर्टिकल जर त्यांनी द वापरलं, त्याने जर डेफिनेट केलं, व्यक्तीशी वस्तूशी जर त्याला मर्यादित केले, तर ते अब्स्ट्रॅक्ट नाऊन सुद्धा काय बनू शकते, प्रॉपर नाऊन बनू शकते. बघा बरं, अब्स्ट्रॅक्ट नाऊन हे एखाद्या व्यक्ती किंवा वस्तूसाठी
मर्यादित केल्यास त्याआधी आर्टिकल द वापरले जाते व हे नाउन म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन प्रॉपर नाउन बनते. किंवा ॲब्स्ट्रॅक्ट नाउनला एखाद्या व्यक्तीसारखं किंवा एखाद्या कॅरेक्टरसारखं ॲब्स्ट्रॅक्ट आयडियाजला जर वाक्यामध्ये कवीने किंवा लेखकाने उद्देशून बोलले असेल तरी ते काय बनू शकते, त्यातला प्रॉपर नाउन बनू शकते. जसं बघा, तुम्ही संतोषी मा नावाचं एखादं एक नाटक टीव्हीवर झालं होतं, ते पाहिलं असेल. त्याच्यामध्ये पाप नावाचं एक कॅरेक्टर दाखवलेलं, खास करून असं व्यक्तीच्या रूपात, ना. म्हणजे त्या गुणाला त्यांनी काय केलं, लगेच व्यक्ती रूपात दाखवलं. लगे पाप, लगेच असा काळं कुट्ट शिंग असणारा, दाता असणारा, काळा काळा ढुस ढेरी बाहेर निघलेली असं लगेच चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं करतात. की ते पापाचं प्रतीक, पाप असं, पाप दिसायला एकदम ऋतिक रोशन सारखं सुंदर नसणार, हँडसम नसणार, लक्षात ठेवायचं. प्रतिकात्मक त्यानं रूप दिलेली आहेत आपल्याला. आणि त्यानं काय केलं, ॲब्स्ट्रॅक्ट आयडिया लगेच व्यक्तिरूपी दाखवलेलं आहे इथे. मृत्यूला सुद्धा लगे आपल्याकडे यम यम है, हम है यम, लगेच असं रेड्यावर दाखवतात आपल्याला. म्हणजे इथं तुम्हाला कवी काय करू शकतो, त्यांना व्यक्ती रूपामध्ये दाखवू शकतो. बघा, ॲब्स्ट्रॅक्ट आयडियाज आर पर्सनिफाईड अँड अड्रेस्ड ॲज ह्युमन बीइंग. किंवा ह्युमन बिईंग्स म्हणून आपण प्लुरल घेतलं, प्लुरल, ॲज ह्युमन, व्यक्तीसारखं दाखवलंय त्यांना. आणि खास करून ते पोएटिक डिक्शनमध्ये वापरतात, म्हणजे कवीच्या भाषेमध्ये किंवा लेखकाच्या भाषेमध्ये वापरलेलं असतं. पाहूया आपण यांची उदाहरणच उदाहरण पाहायला लक्षात येईल. आपण एक सुरुवातीला एक उदाहरण घेतलं होतं बघा, ब्युटी ड्वेल्स इन फॉर्म, असं एक वाक्य घेतलं होतं. तर इथं ब्युटी हे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे, हे काही वादच नव्हता आहे, काही याच्या आधी आर्टिकल वगैरे काही वापरलेलं नाही. नंतर आपण एक वाक्य घेतले बघा, शी इज अ ब्युटी इन आवर क्लास, एक सौंदर्य आमच्या वर्गातलं. त्यावेळेला तुम्ही याला कॉमन मध्ये काय केलंय, कन्वर्ट केलंय कार्यानं. आता मला जर हे मर्यादित करत असेल कोणाला, तर बघा बरं, मी इथं द आर्टिकल लावलंय, द ब्युटी ऑफ द ताजमहाल, त्याचं दिलं मी, द ताजमहाल इज बियॉन्ड इमॅजिनेशन, कल्पनेच्या बाह्य आहे ते. कशाचं सौंदर्य मी कशाला मर्यादित केलं, द ब्युटी, दॅट प्रॉपर ब्युटी म्हटलेलं आपण, द प्रॉपर ब्युटी ऑफ द ताजमहाल. काही जण काय करतात, बीबीच्या मकबऱ्याच्या बाजूला उभं राहून किंवा त्याच्या समोर उभं राहून फोटो काढतात आणि पुन्हा म्हणतात मी ताजमहाल जवळ फोटो काढला होता. तर असं कोणाला मूर्ख बनवू नका, कारण ज्यांनी खरा ताजमहाल पाहिला असेल त्यांना माहिती आहे ताजमहाल आहे आणि बीबी का मकबरा. ही जरी त्याची रेप्लिका असती, प्रतिमा असली, प्रतिकृती असली, तरीही ताजमहाल आहे. जो बात तुझ में है वो तेरी तस्वीर में नहीं, तेरी तस्वीर में नहीं. मग तेच विशेष सौंदर्य कशाचं, दॅट प्रॉपर ब्युटी. मग आता सांगा, हे ब्युटी आलं आणि याच्या आधी आर्टिकलची जागा रिकामी आली असती परीक्षेला, तर तिथं आर्टिकल द तुम्हाला द प्रॉपर, द ब्युटी मीन्स द प्रॉपर ब्युटी झालं. म्हणजे हे झालं, याच्यामध्ये गोंधळ नाऊन झाले, प्रॉपर नाऊन झाले. तसं ऑनेस्टी बद्दल पण विषय, दी ऑनेस्टी ऑफ माय फ्रेंड इज ॲडमायर्ड बाय ऑल. बघा, दी ऑनेस्टी ऑफ माय फ्रेंड इज admired by all. बघा, ऑनेस्टीच्या आधी मी काय घेतलं, आर्टिकल द, त्याला दी वाचले आपण, दी ऑनेस्टी, पुढे सर्वनाम, इथं काय आलेलं, वॉवेल आलेलं आहे, त्याच्यामुळे दी ऑनेस्टी. मग ऑनेस्टी काय झालेलं आहे, याच्यामध्ये प्रॉपर नाऊन झालेलं आहे, प्रॉपर ऑनेस्टी झालेलं आहे ते, दी ऑनेस्टी ऑफ माय फ्रेंड इज admired बाय ऑल.
तुम्ही जर त्याला उद्देशून बोलत असताना तर आता कवीनं उद्देशून बोललं असं कवी असा उद्देशून बोलतो बघा, ओ डेथ. हे जुनं लँग्वेज आहे सगळं मिल्टनची बघा. ओ डेथ दाऊ शुडंट बी प्राऊड ऑफ दाय सेल्फ. कोणाला उद्देशून बोललंय, कॅरेक्टर कोण आहे? अरे दाऊ, दाऊ हे ओल्ड इंग्लिश फॉर्म आहे, लक्षात ठेवा. प्रोनाऊन येते, जसं मराठीत नाही का तू नाही म्हणत त्वा, मी नाही म्या. दाऊ, दाऊ मीन्स यू, यू शुडंट बी प्राऊड ऑफ दाय सेल्फचा अर्थ इथं युअर सेल्फ. कोणाला उद्देशून बोललंय ते? डेथला. मग डेथ काय झालं याच्यामध्ये? आता ॲब्स्ट्रॅक्ट आयडिया जरी असली तरी इथं त्याला प्रॉपर म्हणून कन्सिडर केलेलं, जरी ते कॅपिटल लेटर लिहिलेलं असलं तरी. काय म्हणते ना, ओ नेचर किंवा ओ सॉलिट्यूड वेअर आर दाय चार्म्स. पुन्हा म्हणते दाय, काय म्हटले सर ना, दाय THY तर लिहूनच दाखवतो, म्हणजे कटकटच नाही राहणार. काही ओल्ड फॉर्म्स आहेत लक्षात ठेवायचं, हे ओल्ड आणि हे न्यू फॉर्म्स आहेत लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले मी लिहिलं दाऊ, दाऊला आपण यू म्हणतो आणि यू हे सब्जेक्टचं काम करते. यस फॉर सब्जेक्ट, तू या अर्थानं. मी दाऊचं इथं केलं बघ बरं, दाय, दायला वाचलं इथं योर. हे पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्हचं काम करतंय लक्षात ठेवायचंय. कोण झालं याच्यातलं? पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह. दाय प्रोनाउन्सिएशन बघा, दाऊ दाय, थाऊ नाही, थाऊ थाय नाही, दाऊ दाय. याला सुद्धा पुढे दी वाचलेले, दी, दी ही यू, हे इथं ऑब्जेक्टचं काम करेल. परीक्षेमध्ये विचारलेलं आहे दी काय हे सांगा, प्रोनाउन्स कोणते आहेत हे सुद्धा आपल्याला कन्सिडर करावे लागतात. झालं दाऊ, दाय, दी, पुढे घेतलं मी इथं दाईन, दाईनचा अर्थ झाला युअर्स, हे झालं याच्यातलं पॉझेसिव्ह प्रोनाउन. आणि लास्ट वन मी इथं घेतलं दाय सेल्फ, त्याला तुम्ही युअर सेल्फ वाचलंय, रिफ्लेक्शन मध्ये आले. झालं डेथ काय झालं याच्यामध्ये प्रॉपर. मग हे शब्द सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे, त्यासाठी मी इकडे लिहून दिलेले आहे. तर एवढे स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढे आपण आता कलेक्टिव्ह नाऊनकडे वाटचाल करू. चौथा जो प्रकार आहे तो म्हणजे कलेक्टिव्ह नाऊन. मराठीमध्ये याला समूहवाचक नाम. कशाचं नाव आहे हे? तर कलेक्शन म्हणजे समूहाला दिलेलं बघा. इट इज द नेम ऑफ द कलेक्शन ऑफ पर्सन्स, थिंग्स, birds, animals, etc. कारण पर्सन म्हटलं तरी पर्सनचेही बहुतेक बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे पण त्याचं दिलं जातं आणि कलेक्शन केलं जातं. वेगवेगळे प्राणी त्यांचे कलेक्शन वेगवेगळे म्हटलेलं आहे. बर्ड्स आहेत, त्याच्यानंतर थिंग्स आहेत, सगळ्यांचं काही ना काही कुठेतरी कलेक्शन होईल, एकत्रीकरण होईल, त्याला सुद्धा नाव दिले जाईल. चला समजा मी इथं दिलं बघ बरं, HERD हर्ड, HEARD हर्ड नाही म्हटलं मी, HERD हर्ड. हर्ड म्हणजे याला आपण मराठीमध्ये सरळ सरळ कळप, प्राण्यांचा कळप. मग पक्ष्यांचा काय असतं तर लगेच म्हणून आपण फ्लोक. फ्लोक म्हणजे काय? थवा. तर इतकंच काही, तर काही जंगली प्राणी असतील, वाईल्ड डॉग्स असतील किंवा जे झुंडीने येत आहेत. जसं आता मागे एक झुंड आलं होतं बघा, ते म्हणजे ग्रासोपर्स, नाकतोड्यांचं, त्याला आपण टोळ म्हणतो, टोळ. ते सुद्धा येऊन गेले, ते पण झुंडीने येत आहेत. तसे प्राणी पण झुंडीने येतात, पण त्याला थवा सुद्धा म्हणतात आणि त्याला झुंड देखील म्हणतात. फ्लोकला दोन्ही अर्थाने वापरलेलं आहे. टोळ जर असेल तर त्याला SWARM हे झालं टोळ, एकत्र आलं. शिक्षक जर जिथं असतील तर त्याला स्टाफ म्हटलेलं आहे. स्टाफला काठी देखील म्हणतात, त्या स्टॅफ, STAFF, स्टॅफ म्हणजे काठी. स्टाफ, स्टाफ ऑफ टीचर्स, स्टाफ ऑफ टीचर्स. त्याच्यानंतर
खोल्यांचा काय असतो तर 2 किंवा 3 खोल्यांचा संच असतो. त्याला हे सूट नाही म्हणायचं, त्याला आणखीन एक ई जोडायचं, त्याला स्वीट वाचायचं. स्वीट, सूट नाही स्वीट. बरेच जण सूटच वाचतात. स्वीट झाला. हा काय झाला, संच झाला खोल्यांचा, तो देखील आपल्याला माहित असला पाहिजे. लहान लहान रोपट्यांची काय असते ती नर्सरी, ज्याला आपण वाटिका म्हणतो. तर मोठे मोठे झाडं जिथं लावलेले असतील त्याला आपण उपवन म्हणतो, त्याला गृह म्हणतात. उपवन गृह. माकडांची काय असती तर माकडांची गँग असते. गँगस्टर असतो त्यांचा माळ्या बसलेला झाडाच्या खाली तो एकटाच बसलेला असतो, बाकी सगळे वर असतात, तोच एकटा त्यांचा राखणदार असतो. चला ना, गँग, गँग ऑफ मंकीज म्हणजे ही काय झाली, टोळी. जे वाद्य वाजवणारे असतात त्यांचा वृंद असतो, मग त्याला आपण बँड म्हटलेलं लक्षात ठेवायचं. बँड हा झाला वृंद कोणाचा, वाजवणाऱ्यांचा, म्हणून आपण अ बँड ऑफ म्युझिशियन्स म्हणू. मग आता गायकांची मंडळी असते त्याला काय म्हणायचंय तर त्याला CHOIR वाचलं, मनातल्या मनात त्याला काय वाचलंय, काय म्हणते, चॉयर. चॉयर नाही ते कॉयर त्याला. मग कॉयर काय झालं याच्यातलं, सर ही गायकांची काय झाली, मंडळी झाली. काही डिरेक्टर्स असतील तर त्यांचं बोर्ड असतं बघा, त्यांचंही मंडळ असतं. मंडळ कोणाचं, बोर्ड ऑफ डिरेक्टर्स. असे किती काही तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये कलेक्टिव्ह नाउन्स. फुलं जर असतील, फुलं एकत्र आणले, एकत्र येऊन बांधले तर त्याला आपण बंच म्हणतो. ते जर आपण असे त्या फुलदाणीमध्ये असे विरळ केले तर त्याला आपण स्प्रे म्हणतो, स्प्रे ऑफ ब्लॉझम्स. त्याला जर आपण एकत्र बांधलं आणि त्याला एका रबराच्या याच्यामध्ये कोंबलेत वेगवेगळे याचे, त्याला काय म्हणतो आपण, बुके. बुकेची स्पेलिंग पण आली पाहिजे, बुके. लगे बुके आलाय, सोपं असतं. बुके हे काय, बुके ते बुके नसतं. काय होईल ते, BOUQUET. नाही ते बकेट वाचतील काही जण, बकेट नाही, बुके. शेवटचं ट हे सायलंट असतं. बकेट नाही, बुकेट नाही, बुके, बुके. हे शब्द समजून घ्यावेत. बुके. मग हे पण त्याच्यामध्ये येईल कशामध्ये, कलेक्टिव्ह नाउन मध्ये. या व्यतिरिक्त आणखी काही कलेक्टिव्ह नाउन्स आहेत का काही वेगळे, त्यामध्ये बघा बरं. काही समूहवाचक नामे, यांना आपण डिटेलमध्ये नंतर अभ्यासणार, यांचे उदाहरणं वगैरे सध्या मी फक्त लिहून देतो एक थोडीशी यादी. काही समूहवाचक नामे रूपाने एकवचनी वाटतात. का एकवचनी, का केवळ यस इयस प्रत्यय नसल्याने. कशी वाटतात, काही समूहवाचक नामे रूपाने एकवचनी वाटतात. वाटून काय करतात, परंतु ही नामे वाक्यातील उपयोगाने कशी असतात, अनेक वचनी असतात. ही नामे कोणती आहेत, मग उपयोगाने कशी आहेत, अनेक वचनी. उपयोगाने अनेक वचनी झाल्यावर त्यांना तुम्हाला आर्टिकल अ किंवा ॲन त्यांच्या आधी वापरता येणार नाही. त्यांना पुन्हा अनेक वचनाचं यस किंवा यस प्रत्यय जोडता येणार नाही, कारण ते म्हणतात आम्ही रूपाने जरी एक वचनी असलो तरी कार्याने मात्र कसे आहेत, आम्ही अनेक वचनी आहोत. त्या यादीमध्ये बसलं बघा एक कॅटल. त्याच्यानंतर पलीस. पलीसचं लगे तुम्ही प्लुरल करू नका, आणि प्लुरल करत लगे यस लावून करू नका. पलिसेस असं करता येणार नाही, पलीस ही ऑलरेडीच प्लुरल आहे. कॅटल, पलीस, जेंट्री, सभ्य लोक. झालं. त्याच्यानंतर लिहून ठेवतो वाटलं तर, ज्याचं नसन माहीत तर सभ्य लोक. क्लर्जी हे झाले धर्मगुरू. पिझंट्री शब्द, पिझंट्रीचा अर्थ आहे शेतमजूर. फार्म वेगळं, पिझंट्री वेगळे. झाला. टेनंट म्हणजे किरायदार, आणि टेनंट्री म्हणजे सुद्धा किरायदार पूर्ण वर्ग आलेला आहे त्याच्यामध्ये. नोबल्स पासून, सरंजामापासून तयार झाला आहे. नोबिलिटी हे झालं सरंजाम वर्ग, पूर्ण त्यांचा आलेला आहे. त्याच्यानंतर वोमिन.
VERMIN. वर्मिन म्हणजेच काय की हे त्रासदायक जीव जंतू यांच्यामध्ये आले. वर्मिन. त्याच्यानंतर पुढे आलेलं आहे बघा फोक, सामान्य जनता त्याच्यातच टाकलेली फोक मध्ये. त्याच्यानंतर कॅनॉन, हे तोफ गोळे झालेले आहेत कॅनॉन. आपल्याकडे 2 कॅनॉन आहेत रे बाबा, एक कॅनॉन हे आहे, एक कॅनॉन असं आहे. बघणे त्यांना, त्याचे अर्थही शोधून घेणे. त्याला इन्सायनिया म्हणजे स्मृतिचिन्ह. एक्सक्रीटा म्हणजे प्राण्यांचे मलमूत्र, ते देखील याच्यातच घेतलेले आहेत. इतकंच नाही तर तुम्ही शेवटचा एक पीपल शब्द देखील याच्यात घेऊ शकता, तो पण याच्यातच येईल. पॉल्ट्री पण याच्यातच येईल. पॉल्ट्री फार्म शब्द ऐकलास ना, पॉल्ट्री, POULTRY, पॉल्ट्री. पण पीपलचं एक वैशिष्ट्य असं आहे की पीपलला तुम्ही पीपल्स करू शकता, बाकीच्यांना करू शकत नाही. जेव्हा पीपल्स तुम्ही म्हणता त्यावेळेला असतात ते भिन्न भिन्न राष्ट्राचे लोक. याही व्यतिरिक्त आणखीन कोण आहे त्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, ते म्हणजे दोन्हीही वचनात उपयोगाने ते आढळू शकतात. बघा, दोन्हीही वचनात उपयोगात येणारी समूहवाचक नामे. त्यामध्ये आलेलं बघा बरं, कमिटी, स्पेलिंग बघा, MMTEE शेवटी आलं कमिटी. ज्युरी, तुम्ही रुस्तुम चित्रपट पाहिला असेल तर त्याच्यामध्ये बघा ज्युरी असतात, एक 7-8 जण, म्हणजे जज त्यांच्यावर सुद्धा काय करतो, त्यांच्या भरोशावर निकाल ठेवत असतो, ज्युरी. आता हे ज्युरी तुम्हाला गायनाच्या कॉन्सर्टमध्ये दिसतील बघा, भरपूर जण बसलेली असतात, भरपूर मंडळी बसलेली असते, 50-60 जण, 100-100 जण आलेले असतात. ज्युरी त्याच्यामध्ये आले, ज्युरी. त्याच्यानंतर फॅमिली, एका व्यक्तीने तर फॅमिली होत नसती, ते कलेक्शन झालं त्यांचं, ती झाली फॅमिली. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट म्हणजे एक व्यक्ती नसतो, म्हणून चांगलं केलं म्हणून एकाच व्यक्तीला म्हणू नये, आणि वाईट केलं म्हणून एकाच व्यक्ती जबाबदार धरू नये, सर्वांना जबाबदार धरायचं असतं. सर्व चांगल्यासाठी पण सर्वांना आणि वाईटासाठी पण सर्वांना धरायचं असतं. चला, गव्हर्नमेंट आलं. त्याच्यानंतर आलं मॉब, त्याला क्राऊड यांच्यातच घेत आहे. ऑडियन्स, हे शब्द जर तुम्ही यांचा व्यक्ती याच्यातील सदस्यांचा एकच संच मांडला तर ते सिंग्युलर बनतात. जर याच्यातले प्रत्येक व्यक्ती वेगवेगळा गृहीत धरला तर मात्र ते अनेकवचनी बनतात. ही यांचे रूप वगैरे काही बदलत नाही, वापरणारा कसा वापरतो त्याच्यावर ते ठरत असतं. ते आपण उद्याच्या तासाला देखील पाहणार.